होणार, आमरण उपोषण होणार, मंडप टाकून होणार, अनेक अनेक प्रकारचे राहतात. ते तुमच्या साक्षीनं होणार. लय झालं तर फक्त म्हणजे ते पण म्हणायला नाही पाहिजे, मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील, सावली म्हणून. सावली नाही, मंडप नाही, काही नाही. आहे असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला. मेलो तर मेलो. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद दाढी घेणार आहे, तिथं काही तोडगा निघू शकतो का? मला नाही माहिती येणार आहेत नाही. 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय, 15 दिवस वेळ. हो, 29 ऑगस्टपासून मुंबईतून दिलेला आत्ता 29 मेपर्यंत 10 महिन्याचा वेळ. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे रे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुट्टप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307चे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हेसुद्धा मागं घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलिस येणार आणि आमच्यावर हल्ला करणार. त्यांच्यावरती 120 पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे, तर आमच्या क्रॉस घेतल्या जात नव्हत्या. राज्यभर हे खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही 17 संस्थांचा JR काढू शकत नाही आहे. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठ्याची एवढी माया आहे, तुम्ही सांगता की मराठा समाजाला ऊन लागन, मे महिन्याचं कडक भयंकर ऊन, हे लोक घराच्या बाहेरसुद्धा निघाणार, जीव जायला लागलेत उष्णतेमुळं, उन्हामुळं जीव जायला लागला आहे लोकांचा, बळी चाललेत. मराठ्यांना विटीच धरू नका, एवढी माया आहे तरी तुम्हाला. तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार, इतकी तर नीच आणि नालायक अवलादी जन्मालात तुम्ही, सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळेत, मी ते समाजावर ते विश्वास कमवला आहे. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाही आहेत, साधे कामं. किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला, किती वेळ लागतो? OBCंनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही JR काढला जात. नवीन एक माहिती